नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, नागपंचमीचा सण आता जवळ आलेला आहे. आता नागपंचमी म्हटली की आपल्या भारतीय सण सापाची पूजा करणं. आता सापाची पूजा करत असताना आपण फक्त सापाचे पूजन करण्यासाठी पंचमी सणाचा वापर करतो. मात्र नागपंचमीचा सण संपला की पुन्हा आपण सापांकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. सापांविषयी आपल्या मनामध्ये अनेक समज आहेत, अनेक गैरसमज आहेत. साप हा जो घटक आहे, निसर्गाचा घटक आहे, अन्न साखळीचा घटक आहे. साप वाचलेच पाहिजेत म्हणून आपल्या मनातले समज आणि गैरसमज हे दूर होणं गरजेचं आहे. आज या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संतोष टकले साहेब, जे शास्त्रज्ञ, अणुशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. एक अणुशास्त्रज्ञ असून देखील या व्यक्तीने आजपर्यंत निसर्ग संवर्धन, विज्ञान प्रसार, सामाजिक प्रबोधन, युवा सक्षमीकरण अशा या सगळ्या विषयावरती स्वखर्चाने संपूर्ण भारतभर 1500 व्याख्याने दिलेली आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत संतोष टकले साहेबांजवळ. संतोषजी, आमच्या खबरबातच्या खास बातमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही साप, समज आणि गैरसमज हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक इंटरनेट या वृत्ती आहे. तर साप, समज आणि गैरसमज हे पुस्तक लिहिण्याची ही तुमची कल्पना तुम्हाला कशी सुचली? जसं तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत सांगितलं, फार अप्रतिम प्रस्तावना होती, मला त्या मानलंच पाहिजे. आणि यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की ही जी अन्न साखळी आहे त्याचा साप एक घटक आहे. आपण ज्या निसर्गात राहतो त्याच्या अनेक घटक आहेत आणि एक मानव प्राणी त्याचा एक घटक आहे. पण आज झालंय कसं, बळी तो कान पिळी. तसं आपण पॉवरफुल असल्या कारणाने आपण निसर्गातल्या इतर घटकांची हवी तशी कदर करत नाही आहोत. आणि यामध्ये कुठेतरी जिथे भयप्रद गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयी गैरसमज आहेत, अशा निसर्गाच्या घटकांना मात्र खूप त्रास होतोय. तर साप, समज, गैरसमज हा मी वैयक्तिकपणे जेव्हा या सगळ्या गोष्टी अनुभवत गेलो माझ्या प्रबोधनाच्या प्रवासामध्ये, तेव्हा मला असं वाटलं की या घटकाविषयी कुठेतरी जे गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजेत. आणि या घटकाचे जे गैरसमज आहेत, जे भयप्रद गोष्टी आहेत, त्याच्यापासून म्हणजे मानवापासून सापाला आणि सापापासून मानवाला वाचवण्याची जी गरज आहे ती वाचाल तर वाचाल या माध्यमातूनच येईल. आणि मग वाचण्यासाठी लोकांना आज कसं आहे की गुगल नावाचा माहितीचा अक्षरशः धबधबा ओसंडून वाहतोय, पण त्यातलं घेऊ किती हे कळत नसल्या कारणाने किंवा आयशा घरी आली गंगा आणि कुणीतरी हातपाय गुडवायच्याने आपण अक्षरशः ठिबक सिंचन पण करत नाही आहोत. घेऊ किती काय घेऊ हा पण लोकांना हा मुद्दा आहे. नेमकं काय? मग म्हणून वाटलं की एक इंटरनेटच्या माध्यमातून जर आपण ई आवृत्ती काढली, त्यामध्ये एक होतो कसा निसर्गाचा ऱ्हास करणारा जो पुस्तकांमागचा कागद घटक आहे तो कॅन्सल होतो. त्यामुळे ते एक निसर्गाचं जतन होतं. आणि इझिली उपलब्ध असल्या कारणाने रेल्वे प्रवासात, बस प्रवासात जेव्हाही तुम्ही मोकळे आहात, आज व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही ही पुस्तकं वाचू शकता. आणि याचा परिणाम स्वरूप म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये अप्रॉक्सिमेटली 80 to 90,000 पीपल हॅज बीन रीच्ड. म्हणजे एक 80 ते 90,000 लोकांनी हे पुस्तक व्ह्यू केलंय. हे तर प्रॅक्टिकली ज्या साईट्सला हे अपलोडेड आहे. पण त्यानंतर ती कॉपी डाउनलोड करून जी प्रसार झाला असेल तो अगदी एक 2-3 पट पकडला तर एक 2-3 लाख लोकांपर्यंत हे साधं सोपं मराठी आणि इंग्रजी मधलं पुस्तक विनामूल्य पोहोचलेलं आहे. मीही हे पुस्तक बनवताना फक्त इंटरनेटची मदत घेतली, माझ्या मित्रपरिवारांची आणि जे यातले दिग्गज आहेत त्यांची पुस्तकं घेतली आणि त्याचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं. यामधला माझा वैयक्तिक अनुभवाचा आणि ज्ञानाचा भाग अक्षरशः 10 ते 20% असेल. 80% हे इंटरनेटच्या माध्यमातून आलं. अच्छा, आता मला सांगा ना की आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की साप हा जो निसर्गाचा घटक आहे, अन्न साखळीमधलाच तो एक घटक आहे. ही अन्न साखळी आपली तुटती आहे कुठेतरी जेव्हा सापाविषयी आपण चुकीचं गैरसमज मनामध्ये ठेवतोय. आणि प्रबोधन, त्यासाठी प्रबोधन, म्हणजे सापाविषयी प्रबोधन म्हणजे नेमकं काय? सापांविषयी प्रबोधन म्हणजे सामान्य जनता ज्यांना खरंच माहित नाहीये की सापाच्या निगेटिव्ह बाजूसोबत एक पॉझिटिव्ह बाजू सुद्धा आहे. उदाहरणार्थ जेव्हा आपण साप म्हणतो तेव्हा आपण हे विसरून जातो की आपण जेव्हा भाजीपाल्याची लागवड करतो, भात शेती करतो, जेही, आता आपण कोकणवासी आहोत म्हणून आपण याच्याविषयी बोलतो, पण कुठेही जा जगाच्या पाठीवर कृत्रिम प्राणी जे आहेत म्हणजे उंदीर आणि सिमिलर कॅटेगरीचे, ते पक्षी निरीक्षक एक डॉक्टर सलीम अली म्हणून अतिशय दिग्गज व्यक्ती होते. त्यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केलं होतं की 20 ते 50% अन्नधान्याच्या नासाडीला हे कृत्रिम प्राणी कारणीभूत आहे. आणि त्यातला महत्वपूर्ण घटक म्हणजे उंदीर आहे. आणि हा जो उंदीर आहे हा सापांचं मुख्य अन्न आहे. आता हे उंदीर जे आहेत ते प्रजनन क्षमतेत माणसापेक्षा खूप पुढे आहेत. आणि एक उंदराची जोडी एक वर्षाकाठी 850 नवीन उंदरांना जन्म देते, तयार करते. आणि जो आपण धामण म्हणून ज्याला नाक समजून आपण मारतो बऱ्याच वेळा, ते धामण पूर्णतः उदरनिर्वाह फक्त उंदरांवर करते आणि शेकडो उंदीर वर्षाकाठी खाते.
हा सापांचा एक पहिला उपयोग जो नैसर्गिक उपयोग आहे. तुमचे उंदीर पकडण्याच्या पिंजऱ्यांपेक्षा तो खूप कारगर आणि सक्षम आहे, कारण तो नैसर्गिक आहे. दुसरे इतर उपयोग जे लोकांना माहितीच नसतात ते म्हणजे ज्या सापाच्या विषाला आपण घाबरून असतो त्या सापाच्या विषामध्ये असे जर समजा त्याचं पृथक्करण केलं तर विषारी आणि म्हणजे त्रासदायक एलिमेंट सोबत काही उपयुक्त एलिमेंट्स असतात. जसं घोणस नावाचा जो साप आहे त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे जेव्हा ओव्हरीज म्हणजे गर्भाशय म्हणा किंवा डोळ्याचं बुबुळ अशा प्रकारच्या ज्या कॉम्प्लिकेटेड अति किचकट शस्त्रक्रिया आहेत याच्यापासून वेगळे केलेल्या एलिमेंट्सचा उपयोग करून रक्तप्रवाह थांबवण्यामध्ये मदत केली जाते. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे की जे सापाचं विष आहे हे सापाचं विष तुमचं जे पेन किलर किंवा म्हणजे वेदनाशामक म्हणून म्हणजे नागाच्या विषाचा परिणाम सेंट्रल नर्वस सिस्टमवर होतो. त्यातल्या एलिमेंट्सचा वापर करून तुमच्या आर्थरायटिस आहे, तुमच्या गुडघेदुखी या सगळ्या दुखण्यांवरचं जे वेदनाशामक आहे ते त्यातून बनवलं. आणि अति महत्वाचा म्हणजे सापाला आपण ज्या कारणाने घाबरतो, सापाच्या विषामुळे जी मानवहानी होते, जीवहानी होते, त्या सापाच्या विषापासून वाचण्यासाठी जे औषध बनवलं जातं प्रतिविषयस्वी अँटी स्नेक वेनम ते फक्त आणि फक्त सापाच्या विषापासूनच बनवलं जातं. बरोबर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे सगळे अफाट फायदे जे आहेत ते अज्ञानामुळे म्हणजे माहिती नाहीये आणि ह्या कारणामुळे आपण एखाद्या गोष्टीविषयी जर तुम्हाला फक्त अज्ञान आहे आणि भीती आहे तर मग त्याच्याविषयी अनादर येतो आणि मग अनादर आणि भीतीयुक्त गोष्टींमुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडतात, जसं सापाची प्राणहानी. पण केवळ अज्ञान असं आहेच ते, पण अज्ञानाच्या बरोबर अंधश्रद्धा सुद्धा तितक्यात प्रबळ आहेत आमच्या भारतीय समाजामध्ये. त्याचा परिणाम होतो का या गोष्टींवरती? अफाट. कारण तुम्ही जर आता हा फार योग्य शब्द वापरला की साप या जीवाविषयी गैरसमज, अंधश्रद्धा या आल्या कुठून, तर त्या जे काही आपल्याला आज सापाविषयी माहिती आहे त्यातली बरीचशी माहिती ही IQ स्वरूपातली असते, थोरा मोठ्यांकडून माहिती घेतलेली असते, कुठेतरी धार्मिक लिटरेचरमध्ये हे आलेलं असतं आणि धार्मिक लिटरेचर आणि अंधश्रद्धांचा फार जवळचा संबंध. आणि मग यातून ज्या सगळ्या गोष्टी आल्या त्या अतिशय भीतिवह आहेत. यामध्ये फक्त एवढंच आहे की कुठलाही साप चावला की माणूस मरतो. आता हे असं लिहिलेलं नसेल कुठे, पण कदाचित ते ज्या प्रकारे समाजामध्ये आलं आणि ते पसरलं त्याच्याने अर्थ हाच निघतो. आणि म्हणून तुम्ही जेव्हा म्हणताय की अंधश्रद्धा ज्या आहेत त्याच्यामुळे हे सगळं होतंय का, तर नक्की होतंय. आणि जेव्हा मी प्रबोधन हा शब्द वापरला तेव्हा त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये अक्षरशः एक 20 ते 30 अंधश्रद्धा लिहून त्याच्यावरच्या कारणं लिहिलेली आहेत की बाबा एक्झॅक्टली ह्या अंधश्रद्धा आल्या कशामुळे आणि याचा एक्झॅक्ट फॅक्ट्स याच्या मागच्या काय आहे, सत्य काय आहे त्याच्या मागे, बरोबर ते नमूद केले. तुम्ही मगाशी आता ह्या उत्तरामध्येच मला एक पुढचा प्रश्न मला तुम्ही सांगितलात. मगाशी तुम्ही बोलात की धामण हा सर्प म्हणून नाग म्हणून मारला जातो. आता ह्या सापांच्या जर जाती जर आपण पाहिल्या तर अनेक जाती आहेत. तर आपल्या ह्या कार्यक्रमाच्या अन्वये आपल्या प्रेक्षकांना सांगा की सापाच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामध्ये विषारी जाती कुठल्या आहेत आणि बिनविषारी जाती कुठल्या आहेत? म्हणजे मलाही जेव्हा मी पहिल्यांदा नीलिम कुमार खैरेंचं पुस्तक वाचलंय 6वी-7वी ला असेल आणि त्यानंतर मी जेव्हा त्याचा अभ्यास करत राहिलो, इतर पुस्तकं जसं रेमेलस विटेकर यांची वगैरे वाचली आणि नंतर मला कळलं की जगभरात 3000 सापांच्या प्रजाती आहेत. भारतासारख्या देशामध्ये एक अप्रॉक्सिमेटली 275-280 प्रजाती सापडतात आणि त्यापैकी एक अप्रॉक्सिमेटली 50 ते 52 प्रजाती विषारी. आता आपण फक्त भारताविषयी आणि विशेषतः आपण आपल्या प्रांताविषयी बोलू तर ह्या 52 मधले 40 तर समुद्र सर्प आहेत. ओके, त्यांचा फक्त कोळी लोकांशी संबंध येतो आणि त्या बाबतीतही बरेच गैरसमज आहेत, पण आपण त्याच्यावर न जाताय हे जे 40 व्यतिरिक्त जे 10-12 उरले त्यातले बडे 4 किंवा बिग 4 म्हणून संबोधण्यात येणारे नाग, घोणस, मण्यार आणि फुरस म्हणजे त्याला सॉस्केल वायपर म्हणतात. या 4 प्रजाती आहेत ज्या आपल्या आसपास बऱ्यापैकी असतात, दिसतात. आता दिसत नाही कारण त्या कॅमोफ्लेज होतात, पण ह्या 4 प्रजाती असतात. म्हणजे 3000चा मुख्य गट कुठे आणि त्याचा आपण शेवटी करत येताना 3000 प्रजातींपैकी फक्त 4 प्रजातींमुळे आपल्याकडे बहुतांश वेळा जी मनुष्यहानी होते किंवा जी प्राण जातो किंवा विषारी सर्पदंश होतो त्या 4 मुळे होतो. मला सांगा ना, आता तुम्ही म्हणाल की हा समुद्र सर्प वेगळे आहेत, समुद्राच्या जाती, पाण्यातल्या सापाच्या जाती वेगळ्या आहेत आणि ह्या 4 जातींविषयी तुम्ही बोललात की ज्या विषारी, प्रखर विषारी आहेत. तर मग ह्या सगळ्या आता घोणस आहे, फुरस आहे, नाग आहे, आपल्या समाजामध्ये नेमकं यांना कसं ओळखावं हे तंत्र लोकांना कळलं तर निश्चितपणे बऱ्याच गोष्टी त्यांना समजून येतील. तर आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सांगा की हे साप कसे ओळखायचे, म्हणजे साप कसा ओळखला जाऊ शकतो? कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचा बेस म्हणजे अज्ञान दूर करण्यासाठी एकमेव परिणामकारक औषध म्हणजे अभ्यास. बरोबर. ओके, 2 प्रकारे होतो, थेरॉटिकली, प्रॅक्टिकली. आणि जेव्हा आपण अशा प्रॅक्टिकल विषयाविषयी बोलतोय
तेव्हा त्याला थेअरीचं फक्त थोडंसं पाठबळ लागतं, पण बहुतांश भाग प्रॅक्टिकल येतो. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की सापांविषयी माहिती करून घ्यायची, भीती कमी करायची, तर त्याचा अभ्यास हवा. आणि अभ्यास करण्यासाठी खरंच हॅट्स ऑफ ज्या लोकांनी याच्या अभ्यासाची सुरुवात केली, ते भारतीय असतील, पाश्चिमात्य असतील, कारण त्यावेळी रिसोर्सेस नव्हते, म्हणजे पुस्तकं नव्हते, टीव्ही नव्हते, इंटरनेटची माध्यमे नव्हती. आजच्या घडीला जर एखादा तरुण, तरुणी, विद्यार्थी, वयस्क व्यक्ती करू इच्छितो, तर फक्त गुगलवर स्नेक लिहिलं किंवा कुठल्याही प्रकारचं स्नेक्सशी संबंधित इंटरनेटवरची फ्रीमध्ये असलेली 10-15 पुस्तकं डाउनलोड केली, वाचली, आणि त्याच्याशी संदर्भात जर तुम्ही काही क्लिप्स युट्यूबवर वगैरे बघितल्या, त्याचे फोटो काढलेत, तर तुमच्या सहज लक्षात येईल की साप ओळखणं हे माणसं ओळखण्यापेक्षा खूप सोपं काम आहे. हो, आणि ते सहज ओळखता येऊ शकतं. मग जे त्यातले मार्जिनल डिफरन्सेस आहेत जे आपण फोटोंमार्फत बघू शकतो, की मण्यार म्हणा किंवा तुम्ही उल्फ स्नेक म्हणजे कवड्या म्हणा, यामध्ये खूप मार्जिनल डिफरन्स, खूप छोटासा फरक आहे. पण अनुभव होता 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 तुम्हाला या सगळ्या गोष्टींची चांगली माहिती होऊ शकते. कारण बऱ्याचशा छोट्या गोष्टीही जो सर्पतज्ञ आहे किंवा जो ज्या त्या विषयाची आवड आहे आणि सवड काढून त्याच्यात वेळ घालवतोय, त्याला ते लगेच जाणवतं. पण नाग आणि जे काही हे धामण आहे, यांच्या हे कसं काय ओळखायचं नागामध्ये, धामणीमध्ये? बघा कसं आहे, नॉर्मली जेव्हा आपण नाग म्हणतो, तर नाग ही इझिली ओळखता येण्यासारखी गोष्ट आहे, कारण त्याचा फणा असतो. ओके, तो आवाज करतो. ओके, म्हणजे ते बऱ्याच लोकांना असं वाटतं की फणा हे नागाचं रागावल्याचं प्रतीक आहे. असेलही, पण एक महत्वाची गोष्ट, ऑफेन्स इज द बेस्ट सॉर्ट ऑफ डिफेन्स. म्हणजे समोरच्या शत्रूला फक्त या गोष्टीपासून घाबरवण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी तो फणा उभारतो. आणि त्या फण्यावर मग कधी एक पूर्ण गोल असतो, ज्याला एकाक्ष नाग म्हणतात, म्हणजे मोनोसेलेट कोब्रा, किंवा तो आपल्याकडे शक्यतो सापडत नाही. तो नॉर्थ ईस्ट, बेंगॉल, ओडिसा या बॉर्डर्सना वगैरे मिळतो. आपल्याकडे भेटणारा म्हणजे बेसिकली चष्मा नाग किंवा ज्याला आपण म्हणतो स्पेक्टॅकल्ड कोब्रा, हा आपल्याकडे भरपूर प्रमाणात सापडतो. आणि हा दिसण्यात जाडीला वगैरे धामणसारखा असेल, पण लांबीसाठी बघितलं तर हा लांबीच्या बाबतीत एक पूर्ण वाढ झालेला धामण आणि पूर्ण वाढ झालेला स्पेक्टॅकल्ड कोब्रा यांच्यामध्ये धामण कदाचित जास्त लांब निघेल. बरोबर. धामणाची जी शेपटी असते ती खूप बारीक बारीक होत अतिशय सडपातळ होत शेवटपर्यंत जाते. याची शेपटी जी असते ती थोडी जाडसर होतच संपते. बरोबर. आणि इतर गोष्टी म्हणाल तर तुम्ही जसं की त्याचा जो फण्याचा भाग आहे तिथे खूप इलॅस्टिसिटी आहे, त्यामुळे तो फणा करू शकतो. एवढी फ्लेक्झिबिलिटी असल्या कारणाने तिथे जर तुम्ही जवळून बघितलं तर यू विल फाइंड सम विंकल्स, म्हणजे तिथे तुम्हाला विंकल्स. आणि मला वाटतं धामण ही प्रचंड चपळ असते, चपळ, फास्ट असते. आणि याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट, धामण या सापाच्या जॉच्या खालून काही लाईन्स सुरू होतात, त्याच्या बॉडी पर्यंत असतात. नागाच्या बाबतीत तुम्ही त्याला फण्यावरून किंवा त्याच्या मागे असलेला व्ही किंवा 10 किंवा तो गोल आहे त्याच्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता. वेळ आहे इथे. साप ओळखण्याच्या बाबतीत अतिशय महत्वाचा गुण त्या माणसाच्या अंगी हवा, तो म्हणजे सहनशक्ती हवी. यू हॅव टू वेट अँड वॉच, देन ओनली इट इज इझी. कारण ते इतकं शक्य नाही, अंधार असतो, अडगळीची जागा असते. नाही, आमच्याकडे कसं होतं, साप दिसलं की चला पहिल्यांदा काठी घ्या, पहिला मारा त्याला, चावणार नाही ना, ही आमच्या मनामध्ये भीती असते. आपण बऱ्याच अजून गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या सापाविषयी. मित्रांनो, संतोष टकले साहेबांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी सापांविषयी जाणून घ्यायच्यात, पण त्या अगोदर घेऊया छोटासा ब्रेक. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खबरबातच्या खास बातमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण चर्चा करतोय संतोष टकले यांच्याजवळ साप समज आणि गैरसमज या विषयावरती. संतोषजी, सापच्या अनेक जाती आहेत, ज्या बिनविषारी आहेत, त्याही चावल्यानंतर आपल्याला वाटतं आपण गेलो, आता विषारी चावलं तरी आपण म्हणतो गेलोच आता. पण ते अनालिसिस करायला तो भाग वेगळा झाला. पण साप चावतो, सर्पदंश होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कसं आहे ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, अशा टाईपचा हा प्रश्न आहे. आणि सर्पदंश होऊच नये. आज कसं आहे ना, आपण कॉन्क्रीटच्या जंगलात आहोत. म्हणजे तुम्ही जर समजा पनवेलमध्ये किंवा नवीन पनवेलमध्ये जर समजा 15व्या माळ्यावर राहत असाल तर यू नीड नॉट बॉदर. पण असं नाहीये, तिथेही साप पोहोचतात. कदाचित जर वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरही बोलूया. पण सर्वसामान्य माणूस आजही खेड्यामध्ये आपली एक 70-75% जनता राहते आणि तिथे सर्पदंश होऊ नये म्हणून काय करता येईल तर बघा, राहत्या जागी विशेषतः जिथे आपण राहतो तिथे जो निसर्गाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तो अवॉइड करायचा. म्हणजे राईट, सपोज आता समजा तुम्हाला माहिती आहे की साप हे खवलांच्या आधारे चालतात.
म्हणजे अति गुळगुळीत जागा असेल तर तिथे ते चालूच शकत नाही. म्हणजे तुमच्या घरात साप येऊ नये यासाठी जर घराच्या आजूबाजूचा 1-1.5 मीटरचा पट्टा जर तुम्ही अति गुळगुळीत, पूर्वीच्या काळी लोक सारवून ठेवायचे, आता जर समजा तुम्ही तो समजा कॉन्क्रिटाईज केला, त्यानुसार जर त्याला सिमेंट पाण्याने प्लेन केलं तर कदाचित साप येणारच नाही, त्याला ग्रीप मिळणार नाही, ग्रीप आतमध्ये शिरायला. आता हा पहिला मुद्दा, येऊ नये म्हणून. पण ते येतात कशासाठी? ते येतात त्यांचं भक्ष्य शोधण्यासाठी. त्यांचा तुमच्यामध्ये असंच काही इंटरेस्ट नसतो. मग जर भक्ष्य शोधण्यासाठी ते येत आहेत तर भक्ष्य आहे उंदीर, पाली, सरडे, हे सगळे तुमच्या घरात जर असतील तेव्हाच असतील जेव्हा तुम्ही तुमचा कचरा घराला चिकटून किंवा घराच्या आजूबाजूलाच फेकाल आणि ते खाण्यासाठी ते सगळे प्राणी येतील आणि त्यांना खाण्यासाठी साप येतील. म्हणजे तुमच्या घराच्या आसपासचा असा सगळा कचरा दूर गेला पाहिजे. तिसरी, त्यांच्या राहण्याची जागा. साप शक्यतो दमट अशा थंडगार जागी, पालापाचोळ्या किंवा अडगळीच्या जागी राहतात जिथे त्यांना दुसरं कोणी येऊन त्रास देणार नाही. ते ज्याचे भक्ष्य आहेत तो येऊन त्यांना खाणार नाही. मग अशी जागा म्हणजे काय, विटा, डेब्रीज, तुमचा लाकडं गोळा, सरपणाची लाकडं गोळा करतात, सगळा पालापाचोळा जो आहे तो शक्यतो घरात न ठेवता घरापासून दूर. तुम्ही कधीही बघा, खेडेगावात जर गेलात, छोटीशी झोपडी का असे ना, त्या झोपडीच्या बाजूला एक दुसरी झोपडी असते जिथे या सगळ्या प्रकारचं सामान असतं. म्हणजे जुन्या काळच्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या धोक्यांविषयी चांगली माहिती होती. नवीन काळामध्ये झालंय काय की आपण आपलं पाश्चिमात्य चांगलं अनुभवाचं ज्ञान पण दूर ठेवलंय आणि नव्या जगालाही पूर्णतः अडॉप्ट झालेलो नाही. त्यामुळे सापांपासून जर सापांचा दंश टाळायचा असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याशी निगडीत या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. इथेच मला एक गैरसमज मला दूर करावा असा वाटतो या अनुषंगाने. आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बऱ्याच आपल्या समाजामध्ये असा एक प्रसार आहे, समज आहे की साप धूक ठेवतो. म्हणजे बाहेर कुठेतरी साप दिसलाय, त्याला कुठेतरी आपला एखादा पटका लागला, दगड लागला, काय लागला, पाय पडला आणि आपण घरी आलेला माणूस हा प्रचंड दबावाखाली असतो आणि मला साप, आणि मग तो रात्रभर झोपत नाही वगैरे वगैरे, तर साप दुःख ठेवून माझ्या घरामध्ये येतो आणि मला चावणार, हा जो समज आहे, हा समज आहे की गैरसमज आहे? 100% गैरसमज आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साप ज्या प्रजातीत आहेत, ज्या स्पेसिस आहेत, दॅट इज मोस्ट अडॅप्टेबल. म्हणजे काय म्हणतात ते की इतके फ्लेक्झिबल आहेत की ते खूप आधी काळापासून उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या मेंदूचा जो विकास झालेला आहे तर सापाच्या एकूण वजनाच्या त्याचा मेंदू 1% वजनाचा असतो. म्हणजे मेंदूचा विकासच झालेला नाही. विकास झालेला म्हणजे बौद्धिक क्षमता नाहीये. अशा परिस्थितीत जंगलात कुठेतरी तुम्हाला 2 किलोमीटरवर साप भेटला, चुकून तुमचा धक्का लागला, काहीतरी असं घडलं, आता त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर रस्ता शोधायचा आहे, घरी यायचंय, घरातल्या 10 माणसांमध्ये तुम्हाला शोधायचंय, मग चावायचंय, हे प्लॅनिंग वगैरे करण्याची सापामध्ये क्षमता नाही. पण या गैरसमजाला साजेसं असं बऱ्याच वेळा घडतं की तुम्ही काहीतरी केलं होतं, तिथे एक साप बघितलात आणि घरी आल्यानंतर तशाशी मिळतं जुळतं असणारा साप येतो. दिस इज व्हेरी सिम्पल बिकॉज बेसिक अॅनिमल इन्स्टिंक्ट आहे. मेटिंग म्हणजे ज्यावेळी समागमाचा कालावधी असतो तेव्हा जे फिमेल हार्मोन्स जमिनीवर पसरले जातात त्याचा वास घेत मेल्स पोचतात. उदाहरणार्थ बघा, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये 1 नानेटी मारली तर 4-5 नानेटे येतात. दॅट इज ओनली बिकॉज मारलेली नानेटी जर फिमेल असेल, ओके, मादी असेल, आणि मग तिच्या वासावर तिथे बरेचसे मेल्स येतात. बरोबर. म्हणजे यामध्ये मेल्स असतात. यामध्ये जो निसर्गाचा भाग आहे तो समजून घेतला पाहिजे. त्याला आपण विनाकारण आपल्या चुकीच्या जुन्या अवडंबराशी जोडून मग त्याला काहीतरी एक असं धार्मिक स्वरूप देण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न होतो, तो नसावा. त्यामुळे साप डूक धरत नाही, पण एक महत्वाची गोष्ट, सर्पमित्र मात्र डूक धरतात. ओके, जे सापांसाठी खूप चांगलं काम करतात, समाजाची सेवा करतात, इमॅच्युरिटीमुळे मात्र त्यांच्यात हे बऱ्याच वेळा होतं. हा शब्दप्रयोग मी फक्त यासाठी केला की एक फार जाणत्या आणि तज्ज्ञ व्यक्तीने हा शब्दप्रयोग केला होता, मला अनावर इच्छा झाली म्हणून मी वापर. बरोबर. आणि दुसरं आता की मला साप, समजा साप मला दिसला, मी काहीतरी काम करतोय, आता हा साप दिसणं हा प्रकार जास्त गाव पातळीवरती किंवा खेडेगावामध्ये जास्त प्रमाणामध्ये होती, तिथे सर्पदंश जास्त होतात. पण साप दिसला मला, साप दिसल्यानंतर माझी पोझिशन काय असली पाहिजे, मला नेमकं काय करायला हवंय, माझी मानसिक स्थिती, माझी शारीरिक स्थिती, या सगळ्या स्थितीचा मी एक समतोल कसा राखू शकेल, त्यासाठी काय करावं लागेल मला? बघा, तुम्हाला पहिलं हे करायचंय की तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्ही खेल में नावाचा एक पिक्चर होता, ऋषी कपूरचा पाहिला असेल तर, तो काहीतरी साप येतो आणि मग ते तोंड दाबून तो शांत राहतो, तो आणि जे कपल असतं, आणि त्यांच्या अंगावरून तो साप निघून जातो. सेम प्रॅक्टिकल सिच्युएशन होऊ शकते तुमच्याही बाबतीत जर तुम्ही शांत राहिलात. साप हे त्यांच्या बेसिक नॅचरल इन्स्टिंक्टने फक्त हलत्या वस्तूंचा वेध घेतात. काहींमध्ये उष्माग्राही किंवा संवेदनशील असे बीट्स असतात, त्याच्याने ते उष्ण, म्हणजे जे प्राणी आहेत त्यांचं, उष्ण रक्ताचे प्राणी आहेत त्यांचाही वेध घेऊ शकतात. पण साप परत अल्पसंतुष्ट असल्या कारणाने भुकेले असतानाच फक्त भक्ष्य टिपतात, ओके, आणि खातात. म्हणजे पहिली रिॲक्शन, जर तुमचं खूप क्लोज इंटरॅक्शन किंवा क्लोज कन्फ्रंटेशन सापासोबत होत आहे तर यू शुड बी स्टेडी.
एकदम स्टँड स्थिर राहायला पाहिजे. स्टॅच्यू असाल तर साप काय करेल, परिस्थितीचा अंदाज घेईल, बघेल की त्याच्यासाठी काही धोका नाही आणि मग तो आपल्या मार्गे निघून जाईल. फर्स्ट. सेकंड पार्ट, जर तुम्ही दूर आहात तर आणखीन दूर जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आणि तेही अशा प्रकारे की तो डिवचला जाणार. कारण साप जेव्हा जेव्हा हल्ला करतो, चावतो, तेव्हा ती त्याची प्रतिक्षिप्त क्रिया असते की त्याला स्वतःला वाचवायचं असतं. त्याचा तुमच्याशी काही सुडाची भावना नसते, काही दुश्मनी नसते, त्याचा काही असा मागचा हिशोब जमा खर्च नसतो. हे जर आपण आपल्या डोक्यात क्लिअर केलं की साप हा एक जीव आहे जो अतिउत्क्रांत झालेला नाहीये आणि त्यामुळे तो स्वतःच्या बचावासाठी बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी करतो की त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्याला त्रास द्यायचं जर आपण कमी केलं, त्याच्यापासून दूर राहिलात, त्याला जर आपली भीती वाटली नाही तर मग त्याची आपल्याला भीती वाटायची. नक्कीच. समजा साप चावला, सर्पदंशी झाला. आता सर्पदंश झाल्यानंतर तो साप विषारी किंवा बिनविषारी हा भाग नंतरचा राहिला, पण सर्पदंश झालेला आहे. मला डॉक्टरला काहीतरी करायला, म्हणजे त्यानंतरचा जो भाग आहे मला नेमकं काय करायला पाहिजे त्या स्थितीमध्ये, किंवा सर्पदंश मला टाळायचा आहे, सर्पदंश झाल्यानंतर मला काय करणं गरजेचं आहे, दोन्ही भाग तो. एक्झॅक्टली. बघा, प्रबोधनामध्ये हाच मुद्दा महत्वाचा आहे. कारण होतं कसं ना, जर समजा आपण मगाशी जे कॅल्क्युलेशन केले आणि त्यानुसार आपण म्हटलं की बहुतांश साप हे बिनविषारी असतात आणि तरी ही जी प्राणहानी व्हायची ती होतेच, फार कमी वेळा होते, पण बहुतांश वेळा असं होतं की बिनविषारी साप चावल्यानंतरही लोक घाबरून मृत्युमुखी पडतात. ओके. किंवा असे काही जुने नुसके वापरतात की त्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक तोल जाऊन माणसं मरतात. त्यामुळे पहिली गोष्ट, ज्याला सर्पदंश झालेला आहे त्या व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक तोल सांभाळून ठेवण्यासाठी तुम्ही त्याला धीर देणं गरजेचं आहे. आणि धीर देणं म्हणजे ओरडाओरड करणे नाही. तिथं वातावरण शांत असेल तर माणूसही शांत होतो ऑटोमॅटिक. त्यामुळे पहिलं आहे त्याला मानसिक आणि शारीरिक आधार देणे. दुसरा प्रकार आहे जिथे चावलाय साप किंवा जिथे दंश झालेला आहे ती जागा स्टेडी करणे. कारण आपल्या शरीरामध्ये रक्त फ्लो जो कंटिन्युअस आहे तो हृदयामुळे आहे आणि हृदयाच्या पातळीच्या खाली जर काही असेल तर बऱ्यापैकी तिथून जी आवक जावक रक्ताची होते ती कुठल्या तरी पर्सेंटेजनी कमी होते. म्हणून जिथे सर्पदंश झालाय तर हृदयाच्या पातळीत खाली ठेवून जरा त्याला स्टेबल करायचा. तुम्ही एक पट्टी वगैरे बांधू शकता लाकडाची की तो हलणार नाही. आता हा जो मेन भाग आहे हा केल्यानंतर इतर काय करू नये हेही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरेच लोक तिथे कट्स मारणार किंवा कोणीतरी काहीतरी धार्मिक रूढी म्हणून कुठल्या तरी धर्मस्थळाला फेऱ्या मारायला सांगतील किंवा काहीतरी मंत्रोच्चारण करायला सांगतील, कुठल्या तरी अशा वनस्पतीचा पाला वगैरे ग्रहण करा. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक शारीरिक आधार देऊन लगेचच ते जो पार्ट आहे तो स्वच्छ, जखम असेल तर स्वच्छ करावी, त्याला थोडा आधार द्यावा. आवळपट्टी बांधावी बांधू नये याच्याविषयी बाबतीत बरेच गैरसमज आहेत. CNS सेंट्रल नर्वस सिस्टमवर परिणाम करणारे जे म्हणजे नाग, मणियार वगैरे आहेत त्यांच्या बाबतीत आवळपट्टी बांधली तर चालते. पण जे ब्लड सिस्टमवर इफेक्ट करणार आहेत लाईक वायपर कॅटेगरी म्हणजे घोणस, सॉस्केल किंवा फुरसं वगैरे, त्या बाबतीत शक्यतो आवळपट्टीचा वापर करू नये. कारण समजा जर इकडे आवळपट्टी बांधलीत आणि इकडे जर दंश असेल तर ही सिस्टम पूर्ण खराब करून तुम्हाला कदाचित त्या म्हणजे कट करावं लागू शकतं. त्यामुळे या बाबतीत पहिली स्टेप धीर देणे, दुसरी स्टेप स्वच्छ करून त्याला स्थिर करणे आणि तिसरी स्टेप म्हणजे लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिथे स्नेक अँटीव्हेनम असेल, ASV असेल तिथे पोहोचतं. औषधोपचार जिथे पटकन होऊ शकतील त्या ठिकाणी लवकरात लवकर वैद्यकीय पद्धतीने जिथे उपचार होऊ शकतो तिथे तुम्ही त्यांना. नागपंचमी जवळ आलेली आहे. नागपंचमी वर्षातनं एकदा येते. वर्षातनं एकदा येणाऱ्या नागपंचमीला आम्ही नागाची पूजा करतो. नागाची पूजा ही वर्षातनं एकदाच करावी का? चांगला प्रश्न आहे. आपल्याकडच्या गैरसमजुतींच्या हिशोबाने माझ्या मते त्या लोकांना पूजा करायला आवडतं आणि दुसऱ्या दिवशी अगदी बिनविषारी साप दिसला तरी ठेचून मारतात. त्या दिवशी मारत नाही. त्याच्या मागे पण एक गैरसमज आहे की नागपंचमीच्या दिवशी साप मारणे तर सोडा, जे तशा प्रकारच्या भाज्या असतात त्याही कट करायच्या नसतात. याचं जर तुम्ही वैज्ञानिक कारण विचारलं तर ते कोणालाही येणार नाही, कारण त्याच्या मागे विज्ञान नाहीच आहे. पण माझंच खरं, ही जी प्रवृत्ती आहे ही ज्ञानाला, विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला आणि मानवाच्या प्रबोधनाला आणि पुढच्या प्रवासाला, टप्प्याला म्हणजे एकूण उत्क्रांत होण्याला अतिशय मारक आणि बाधक आहे. 21व्या शतकामध्ये माझ्या मते निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा सहभाग निसर्ग संवर्धनासाठी अतिमहत्वाचा आहे. आणि त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना, गैरसमजुतींना खत पाणी घालण्यापेक्षा त्यांचा जर बिमोड करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या बाबतीत कुठेतरी प्रबोधन. नक्कीच. आणि तुम्ही ते काम फार मोठ्या प्रमाणामध्ये करताय. तुम्ही हे सगळं करताय आणि तुमची संस्था करते. बरं, तुमच्या संस्थेव्यतिरिक्त अजून काही संस्था समाजामध्ये जे आहेत की
ह्या नागांविषयी जे समज गैरसमज आहे ते दूर करतायत. तर अशा काही संस्थांची नावं आपल्या प्रेक्षकांना सांगा या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नक्की तो ऋणनिर्देशच ठरेल, कारण खरं सांगायचं तर माझा सापांविषयीचं इंटरॅक्शन मागच्या 5-7 वर्षात असेल. पण याची सुरुवात जिथून झाली, जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की ज्यांना अण्णा म्हणून संबोधलं जातं, नीलिम कुमार खैरे, त्यांची पुस्तकं अप्रतिम आहेत. त्यांनी माथेरान इथे असताना किंवा त्यानंतर आयुष्य खर्ची घातलेलं आहे. कात्रज स्नेक पार्क जो पुण्याच्या इथला उपक्रम आहे तो त्यांच्यामुळेच येऊ शकला ऍक्च्युली, आणि आजही तो व्हिजिट करावा या कंडिशनला आहे. अप्रतिम जागा. दुसरी चेन्नई स्नेक पार्क, याच्यामध्ये कंट्रीब्युशन झैर, एमएलएस विटिकर्स ही अतिशय मोठी नामांकित व्यक्ती आहेत. पण यासोबत पनवेल परिसराचं जर बोलायचं झालं तर पनवेल परिसरामध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर नावाची संस्था आहे, केअर ऑफ नेचर नावाची संस्था आहे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत असलेले धनाजी आणि प्रसाद शहा, स्वतः उल्हास ठाकूर, ही अतिशय नामांकित लोक. ठाणा परिसरात वगैरे म्हणाल तर भाई तारकर वगैरे, आणि कैलाश दारुळे, ही इज कॉल्ड द किंग ऑफ रसेल. म्हणजे रसेल साप जसं तुम्ही म्हणालात की तो अतिशय प्राणघातक, अतिशय बनेल, अतिशय कावेबाद साप आहे, धूर्त आहे, पण त्याला शांत करण्याचं टेक्निक माझ्या मते आपल्या देशाने तरी कैलास दारुळेंकडनं शिकले. अशा प्रकारचे जसं कॅप्टन अशोक कॅप्टन आहेत, ही नामांकित व्यक्ती आहेत. आज जर तुम्ही इंटरनेट वापरायला लागला तर तुम्हाला कळेल की हजारो व्यक्ती या क्षेत्रात काम करतात. काही आवड म्हणून सर्पमित्र आहेत, तर काही सर्पतज्ञ आहेत ज्यांना हर्पिटॉलॉजिस्ट म्हटलं जातं. या सगळ्यांचं जर नाव घ्यायचं झालं तर कदाचित 2 एपिसोड अजून बनवावे लागतील निश्चित, हा विषय इतका मोठा आहे. त्यामुळे जर तुम्ही विषयाला वाचा फोडलेलीच आहे तर मीच या सगळ्यांचा ऋणी आहे, कारण माझं वैयक्तिक सर्पज्ञान या लोकांकडूनच प्राप्त केलेल्या ज्ञानातून आहे. सर, मला जाता जाता आता हा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की साप समज आणि गैरसमज याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, एक संदेश? नक्कीच नागपंचमी याच्याकडे सण म्हणून पाहताना आधुनिक युगामध्ये नागपंचमी कशी सेलिब्रेट झाली पाहिजे, तर साप हे जे निसर्ग अन्नसाखळीचा निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत, मानवाची त्याच्या अन्नधान्याची जपणूक करण्यासाठी कृतंक पाण्याचा जे एवढा नाश करतात, त्यांची काळजी फक्त एक दिवस न घेता वर्षभर ती कशी घेतली जाईल हा संदेश नागपंचमीच्या निमित्ताने मिळाला पाहिजे. आणि आपण मानव जो आज या उत्क्रांत जीवनाच्या एका अत्युच्च टप्प्यावर पोहोचलेला आहे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासामुळे आणि त्यात काम करणाऱ्या धुरणांमुळे, तर एवढा एक संदेश तर नक्कीच पोहोचला पाहिजे की निसर्गाचा प्रत्येक घटक मानवा इतकाच महत्वाचा आहे आणि या घटकाचं संवर्धन होण्यासाठी तुम्हाला पृथ्वीचं संवर्धन करावं लागेल. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपण पृथ्वीमुळे निर्माण झालो हे विसरून आपण पृथ्वी ज्याने निर्माण केली असा आपल्या डोक्यात जो ग्रह आणि गैरसमज असतो त्याचीच काळजी जास्त करत राहतो. या सगळ्यामुळे पृथ्वीची, पृथ्वीवरच्या निसर्गाची आणि त्याच्यातल्या सहभागी घटकांची जे मानवाच्या प्रगतीसाठी हेल्पफुल आहेत, मदत करणारे आहेत, त्यांना त्रास होतो. त्यामुळे सगळ्यांची मदत करण्याचं उद्दिष्ट आपण या नागपंचमीला ठेवूया. आणि सण आहे, संस्कृतीचा एक भाग आहे, हर्षोल्लासाने साजरा करायला काहीच हरकत नाही, पण निसर्गाचा ऱ्हास नाही झाला पाहिजे. आणि प्रामाणिक विनंती, निवेदन. आणि प्रत्येकाची जबाबदारी, तुमची जबाबदारी, आमची जबाबदारी, प्रत्येकाची जबाबदारी की निसर्ग संवर्धन होणं गरजेचं आहे. संतोषजी, तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि खासबातला तुम्ही खूप खास मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं. मित्रांनो, संतोषजींनी खूप चांगली मुलाखत दिलेली आणि खूप चांगली माहिती दिली आहे या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तुम्ही सुद्धा समाजामध्ये असंच काही चांगलं कार्य करत असाल, लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुमची भावना, तुमच्या इच्छा, लोकांपर्यंत तुमचा अभ्यास पोहोचण्याची गरज असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे आम्ही उपलब्ध आहोत. आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचा, पण आमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी आमचा पत्ता आणि फोन नंबर लिहून घ्यावा लागेल. घ्या लिहून. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.